सप्तमोऽध्यायः ज्ञानविज्ञानयोग। ह्या अध्यायाच्या प्रारंभात श्रीकृष्ण अर्जुनाक सांगता की पंचमहाभूत म्हळ्यार दृष्टी, वास, श्रवण, रुची, स्पर्श आणि मन, बुद्धी, अहंकार अशी 8 गुण मेळणू खंच्याक अपरा प्रकृती म्हणतात आणि जगाची धारण करची परा प्रकृती म्हळ्यार श्रेष्ठ दैवी प्रकृती अशी ह्या दोन्ही प्रकृतीच्या संयोगानं सर्व प्राणी समुदाय उत्पन्न जाता। श्रीकृष्ण मुखार सांगता की जगाची उत्पत्ती आणि संहार दोन्हीचोही कर्त हांव आणि हांवची उदकातूल रोस, चंद्र सूर्यातुलो प्रकाश, वेदातुलो प्रणव, आकाशातुल शब्द, पुरुषाल पराक्रम, पृथ्वीतुल सुवास, अग्नितुल तेज, प्राण्याल जीवन, तपस्व्याल तप, बुद्धवंताल बुद्धी, तेजस्व्याल तेज, निष्काम बलवंताले बल, सगळ्याले धर्मानुकूल काम आणि सर्व प्राण्याले बीज। श्रीकृष्ण सांगता की सगळ्या भक्तांत ज्ञानी आशिलो आपल्याक चड प्रितीच असता। फलेच्छेन विंगड विंगड देवाली भक्ती करतल्यांक मेळची फल कशी नाशवंत असता आणि दृढनिश्चयान तागेलीची म्हळ्यार श्रीकृष्णालीची अनन्य भक्ती करतल लोक कशी जनन मरणातुल्यान मुक्त जावन तागेल्या म्हळ्यार श्रीकृष्णाला आश्रयात येतात तो विषय सांगून हो अध्याय समाप्त केला। श्री भगवान उवाच मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु। ज्ञानं तेहं सविज्ञानम् इदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यत् ज्ञातव्यम् अवशिष्यते। मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः। श्रीकृष्णान म्हळे, हे पार्था, म्हजेर मन लावन मेगेलेच आश्रय घेवन योगाभ्यास करत असतना तू म्हाका संपूर्ण आणि निसंशय कशी जाणतलो ते ऐक। हांव तुका विज्ञान सहित ज्ञान संपूर्ण सांगता। ते कळिल नंतर विंगड कसले कळची उरना। हजारांश मनुष्यांत एकलो कदाचित सिद्धी मेळवचे प्रयत्न करता आणि प्रयत्न करतल्या सिद्ध लोकांत एकलोच कोण तरी म्हाका यथार्थ जाणता। भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा। अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत्। एतद्योनीनि भूतानि सर्वाणि चुपधारय अहं कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा। मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव। जमीन, उदाक, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार मेळणो मेगेल प्रकृतीचे 8 विभाग आसात। ही अपरा म्हळ्यार जड प्रकृती आसा। ह्या शिवाय हे महाबाहो कोणाल योगान ह्या जगाचे धारण जाता ती जीवरूप परा म्हळ्यार चैतन्य प्रकृती आसा अशी समज। ह्यो दोन्ही प्रकृती सगळ्या प्राण्याली योनी म्हळ्यार उगम म्हणून समज। ह्या सगळ्या जगाचो उत्पत्ती करतलो आणि संहार करतलो हांवची। हे धनंजया, मेगेलपेक्षा श्रेष्ठ अशी विंगड कसले ना। दोरेर गांतिल्या मण्यावरी मेगेल्या जाग्यार हे सर्वस्व गांतिले आसा। रसोहम अप्सु कौंतेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु। पुण्यो गन्धः पृथिव्यां च
तेजश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहं बलं बलवतामस्मि कामरागविवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मि भरतर्षभ। हे कौंतेया, उदकातूल रस हांव, चंद्र आणि सूर्यातूल प्रकाश हांव, सगळ्या वेदांतुलो प्रणव म्हळ्यार ओंकार हांव, आकाशातुलो शब्द हांव आणि मनुष्यांतुलो पौरुष हांव, पृथ्वीतुलो पवित्र सुगंध हांव, अग्नीतुलो तेज हांव, समस्त प्राण्यालो जीव हांव आणि तपस्व्यालो तप हांव। हे पार्था, सगळ्या प्राण्याले सनातन बीज हांव अशें समज। बुद्धिमान लोकाली बुद्धी हांव आणि तेजस्वी लोकालो तेज हांव। वासना आणि आसक्ती सोडिल्या बलवान लोकाले बल हांव। सगळ्या प्राण्यात अधर्म न्हय जाल्ले काम म्हळ्यार इच्छा हांव। ये चैव सात्विका भावा राजसाः तामसाश्चये मत्त एवेति तान् विद्धि न त्वं तेषु ते मयि। त्रिभिर्गुणमयैर्भावैः येभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्। दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते। न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः मायया परतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः। सात्विक, राजसिक आणि तामसिक भाव हे सगळे म्हजे कडच्यान उत्पन्न जाल्ले आसात अशी समज। ते मेगेल आधीन आसात, हांव तांगेल आधीन ना। ह्या त्रिगुणात्मक पदार्थान भूल गेल्ले हे जग अविनाशी, निर्दिष्ट आणि त्रिगुणाच वैरी जावन आशिल्ल्या म्हाका वळखना जाल्यात। कारण मेगेली ही अद्भुत त्रिगुणात्मक माया पार करची मस्त कठीण। कोण म्हाकाची शरण येतात तेच ह्या मायेतुल्यान पार पडतात। मायेन कोणाले ज्ञानाचे अपहरण केल्या, आसुरी भावाचे कोणे आश्रय घेतल्या, अशी दुष्टकर्म करतल मूढ नराधम लोक म्हाका शरण येनाती। चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्तार्थी ज्ञानी च भरतर्षभ। तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनो अत्यर्थम् अहं स च मम प्रियः। उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम्। हे भरतश्रेष्ठा अर्जुना, 4 प्रकाराचे पुण्यात्म लोक मेगेल भजन करतात। दुःखग्रस्त, ज्ञानाभिलाषी, धनाभिलाषी आणि ज्ञानी। हांगेल्या तूं म्हजेर नित्य स्थित आशिल्लो अनन्य भक्ती करतलो ज्ञानीच श्रेष्ठ। कारण हांव ज्ञानीक अत्यंत प्रिय आसता आणि ज्ञानी म्हाका अत्यंत प्रिय आसता। हे सगळे उदार आसात जाल्यार ज्ञानी म्हळ्यार मेगेलो आत्मा अशी हांव मानता। कारण हांवची सर्वोत्तम गती अशी समजून त्या युक्तात्मान निरंतर मेगेलेच आश्रय घेतिल आसा। बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः। कामैस्तैस्तैरतज्ञानाः प्रपद्यन्ते अन्यदेवताः तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया। यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्। स तया श्रद्धया युक्तः तस्याराधनमीहते लभते च ततः कामान् मयैव विहितान् हितान्। अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसां
देवान देव यजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. अनेक जन्मानंतर ज्ञान प्राप्त जाल्लो मनुष्य वासुदेवची सर्वस्व अशी म्हणून म्हजे कडेन येता. तसल महात्मा अत्यंत दुर्लभ. कामवश जावन कोणाल ज्ञानाचे अपहरण जाल्या ते लोक तांगेल्या प्रकृती प्रमाणे विंगड विंगड इच्छेन व्रत करून अन्य देवाकडेन वतात. खंच भक्त खंच देवतेल रूपाचे श्रद्धेन आराधन करची इच्छा करता तागेल ती अचल श्रद्धा हांव स्थिर करता. तो श्रद्धेन युक्त जावन त्या देवतेली आराधन करता आणि ताजेन तागेली इच्छा पूर्ती जाता. हे सर्व हांवेच निर्माण केल्ले आसता जाल्यार असल्या अल्पबुद्धीच्या लोकांक मेळचे फल नाशवंत असता. देवतेल भक्त देवते कडेन पावतात आणि मेगेल भक्त म्हाकाच येवन पावतात. अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धयः परम भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन. अविवेकी लोक मेगेल श्रेष्ठ उत्कृष्ट आणि अव्यय स्वरूप गोत्तू जायनाशी म्हाका मनुष्याप्रमाणे व्यक्तिभावाक प्राप्त आशिल्लो अशी समजतात. हांव योग मायेन धापेल आशिल्ल्यान सगळ्यांक प्रकट जायना. हांव जन्मरहित आणि अविनाशी आसा हे मूढ लोकांक गोत्तू ना. हे अर्जुना, वर्तमान भविष्य आणि भूतकालांतुल्या सर्व प्राण्याक हांव जाणता जाल्यार म्हाका जाणतले कोणी ना. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप. येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. हे भारता, हे परंतपा, इच्छा आणि द्वेषातुल्यान उद्भव जावच्या सुखदुःखाच्या द्वंद्वाच्या मोहान सर्व प्राणी जन्माक येतनाची भ्रम पावतात. जाल्यार खंयच्या पुण्यकर्म करतल्याले पाप परिहार जाल्या ते द्वंद्वाच्या मोहातुल्यान मुक्त जावन दृढनिश्चयान मेगेली पूज करतात. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम् अध्यात्मं कर्म चाखिलम्. साधिभूतादिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः. कोण मेगेल आश्रय घेवन जरामरणातुल्यान म्हळ्यार पुनर्जन्मातुल्यान मुक्त जावचे प्रयत्न करतात ते त्या परब्रह्माक, संपूर्ण अध्यात्माक, अखिल कर्माक जाणतात. अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञा समेत म्हाका संपूर्ण जाणतले ते युक्त चित्त पुरुष मरण प्रसंगार भी म्हाका विसरनाती. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञानविज्ञान योगो नाम सप्तमोऽध्यायः. अशी श्रीमद्भगवद्गीतोपनिषदातुलो ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्राचो श्रीकृष्णार्जुन संवादापैकी ज्ञानविज्ञान योग नावाचो 7वो अध्याय समाप्त.